आशा ह्याच्यासाठी जवळची आहे कारण आशा माझ्या आईचं पण नाव आहे आणि जी मालती काम करते सेम माझी आई पण तशीच काम करते, फक्त ती शिक्षिका आहे. सो लोक काम करताना हो मला काही नको, मग मला काम नीट करू द्या असं होतं. कारण आपल्या फिल्ममध्ये एकदा छापलं की ते खोडता येत नाही, मग ते आयुष्यभर छापलं जातं. माझी आई स्वतः झेडपीची शिक्षक आहे. सो मुलांना शिकवणं असेल, त्यांना नवीन कपडे देणं असेल, कारण तिथे ग्रोथ झालेली नसते तशा जागांमध्ये. सो माझी आई मोस्टली सामाजिक कार्य खूप करते लहान मुलांसाठी. सो मी ते बघत आले. त्याच्यामुळे मला नेहमीच आनंद वाटतो, की अशा गोष्टी आपण करतोय. घेतले काही पैलू तू आईच्या त्या सगळ्या ह्याच्यातनं काय थोडं वाटलं मला की आशा ह्याच्यासाठी जवळची आहे कारण आशा माझ्या आईचं पण नाव आहे आणि जी मालती काम करते सेम माझी आई पण तशीच काम करते, फक्त ती शिक्षिका आहे. सो लोकांना मदत करणं असेल किंवा स्वतःला नेहमी मागे ठेवून आधी मी पुढच्यासाठी काय करू शकतो आणि स्वतःच्या कामावरचं प्रचंड प्रेम. मला वाटतं ना ही खूप मोठी गोष्ट आहे, की आधी स्वतःच्या कामावरती खूप प्रेम करावं आणि 100% आपण पुढच्याला काय व्यवस्थित देऊ शकतो याचं मला वाटतं हे खूपच छान गोष्ट आहे आणि हे नाही जमत दरवेळी. आपण खूप स्वतःमध्ये राहतो. तर ह्या ज्या अशा स्त्रिया आहेत किंवा हे सामाजिक कार्य करणारी लोक आहेत, तर हे खूपच छान आणि महत्वाचं आहे. ते छान. मला वाटतं ते कुठून तरी आई मधला तो गुण तुझ्यात आलाय. म्हणजे कामाच्या बाबतीतलं तू म्हटलं की कामाच्या प्रती तू आहेस डेडिकेटेड आणि काम करताना हो मला काही नको, मग मला काम नीट करू द्या असं होतं. कारण आपल्या फिल्ममध्ये एकदा छापलं की ते खोडता येत नाही, मग ते आयुष्यभर छापलं जातं. त्याच्यामुळे त्यावेळी मी जे करणार आहे ते माझं असं होतं की पूर्ण माझे 100% देऊन मला करायचंय, कारण पुन्हा मला चान्स नाहीये. सो कामाच्या बाबतीत मी आहे. हे कॅरेक्टर जगून कसं वाटलं तुला आशाचं? छान ह्याच्यासाठी वाटलं कारण मी आईला खूप रिलेट करत, डेफिनेटली जसा मालतीचा स्वभाव आहे तसा माझ्या आईचा नाहीये. पण ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोकांना मदत करणं असेल, मला कळालं की किती अशा बायका आहेत ज्यांच्या या कामामुळे ना खूप प्रगती होते, पण ती कधी दिसतच नाहीये किंवा लोकांना म्हणजे मलाही माहिती नव्हतं की बापरे इतकं काम करतात त्या, घरोघरी जाऊन विचारपूस करणं असेल, सगळ्या गोष्टी असेल. तर मला असं झालं की खऱ्या नायिका तर त्या आहेत काम करणाऱ्या. त्याच्यामुळे मला खूप शिकायला मिळालं आणि खूप गोष्टी जवळून बघता आल्या. पण ही फिल्म तुला वाटत होती की आपण भाग झाला पाहिजे, केलंच पाहिजे? अशी कोणता पॉइंट होता तुला वाटतं की या फिल्म मध्ये तर रिंकू राजगुरू दिसली पाहिजे, झळकली पाहिजे किंवा या मला नाही वाटलं खरं तर असं. डिरेक्टरांचंच म्हणणं होतं की मला असं वाटतंय की आशा म्हणजे मालती हे कॅरेक्टर तूच करावं असं आम्हाला वाटतंय. सो त्यांची काही रिझन होते आणि मलाही आवडलं की छान विषय आहे. हा म्हणजे छान विषय आहे. न करण्याचं काही कारणच नव्हतं आणि पुन्हा नायिका प्रधान चित्रपट आहे. फक्त आशा सेविकेचं नाही तर महिलांविषयीच बोलणारी गोष्ट आहे ना, की काम, संसार, घर सगळंच सांभाळून ती कशी पुढे जाते आणि स्वतःचं अस्तित्व पण कशी टिकवून ठेवते. सो मी पण तशीच आहे. म्हणजे सगळं ठीक आहे, पण आपलं आपलं एक अस्तित्व असणं आणि आपलं कामाप्रती एक वेगळं प्रेम असणं पण खूप गरजेचं आहे. सो मला वाटलं की छान जबाबदारीचं काम आहे, पण एवढ्या सगळ्यांना प्रेझेंट करण्याची जबाबदारी जर मला देतायत म्हणजे काहीतरी विचार त्यांनी केलाच असेल. सो करूयात.